सगळ्यांना सादर प्रणाम. गायत्री मंत्र 1 साथ 1 स्वर मध्ये बोलण्याची कृपा करायची आहे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सगळ्यांना माझा सादर प्रणाम. आज खूप दिवसाने मी तुमच्यासमोर येत आहे. एक नवीन संदेश घेऊन येत आहे. आत्ताच आपला 4 एप्रिल 2025 ते 7 एप्रिल 2025 या वर्षी 108 कुंडी गायत्री महायज्ञ परमपूज्य गुरुदेव वंदनीय माताजी आणि माँ गायत्रीच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडला. मी सगळ्यांचे आभारी आहे, धन्यवाद व्यक्त करते. आपण ह्या यज्ञाला येऊन आमची शोभा वाढवली, यज्ञाचा लाभ घेतला. हा यज्ञ साधा यज्ञ नसून 108 कुंडीय गायत्री महायज्ञ होता. दीपयज्ञ होता, संकल्प दीपयज्ञ होता. येणारं हे वर्ष 2025 सगळ्यांसाठी त्रासदायक आहे. पुढील 3 वर्षसुद्धा व्यक्तीला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा या संकटापासून तुम्हाला सामर्थ्य मिळावं, शक्ती मिळावी म्हणून अखिल विश्व गायत्री विरा शांतिकुंज हरिद्वारतर्फे ठिकठिकाणी साधना सुरू आहेत, जप सुरू आहेत. त्याचप्रमाणे गुरुदेवांनी 1926 मध्ये एक अखंड ज्योत निर्माण केली होती. गुरुदेवांचं तप सुरू असताना त्यांनी ह्या ज्योतीची स्थापना केली होती. त्याला 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शक्ती कलश, अखंड ज्योती शक्ती कलश ठिकठिकाणी भ्रमण करीत आहे. डोंबिवली शहरात सुद्धा तो येऊन गेला. अशा ह्या कलशाला मनापासून प्रणाम आणि तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. ह्या वर्षाच्या साधनेमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. सगळ्यात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानते. आपण कार्यक्रमाला समयदान, अंशदान, अन्नदानच्या स्वरूपामध्ये दान देऊन हा कार्यक्रम पूर्ण केला. माँ गायत्रीची कृपा आपल्यावर फार फार वर्षाव झाला त्या कृपेचा. आणि कार्यक्रम यज्ञ, होम हवन, दीपयज्ञ हरिद्वार येथून आलेल्या संगीतमय प्रवचनकारांतर्फे सुंदररित्या पार पडला. पण मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांपर्यंत पोहोचणं मला जमलं नाही. काही कारणास्तव मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आणि कार्यक्रमानंतरच्या व्यवस्थापन, त्याची सर्व आयोजन आणि माझ्या घरातील विवाह, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. या व्हिडिओच्या माध्यमाने मी आपणा सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते. असेच आपले सहकार्य मिळावे. तुमच्यापर्यंत भस्म यज्ञाचा प्रसाद पोहोचवण्याची व्यवस्था करेल. जर नाही पोचला तर आपण येऊन तो घेऊन जावा, मला फोन करावा आणि असं सहकार्य लाभावं हीच अपेक्षा. आमच्या हातून काही चूकभूल झाली असल्यास माफ करावे. आणि माँ गायत्रीच्या कृपेने दरवर्षी अशा कार्यक्रमाला आपण येऊन सहभाग करावा. आता आपण मंदिर निर्माण योजनेकडे वळत आहोत. तेव्हा ह्यासाठी आम्हाला काही विटा, सिमेंट, वाळू अशा कशा स्वरूपाची आवश्यकता भासेल
तर दानाच्या स्वरूपात आपण सहकार्य केलं तर डोंबिवलीमध्ये एक शक्तिपीठ चेतना केंद्र उभं करण्याचा संकल्प आहे. त्या संकल्पात आपण सहकार्य करावं, अंशदान करावं अशी मी आपल्याला विनंती करते आणि धन्यवाद. प्रणाम सगळ्यांना.